महाराष्ट्रातील लोकांनो, SC ST OBC गरीब मराठ्यांनो, मी आज यांचं प्लॅनिंग काय केलेलं होतं ते मी आज सांगणार आहोत. बघा, महाराष्ट्रामध्ये 7% आहे, त्याच्यातला 14 जाती ह्या ब्रह्माच्या तोंडातून पैदा झालेले ते खरे आदिवासी. आम्ही 33 जाती म्हणजे खोटे आदिवासी. 7% म्हटले 2% ते, ठीक आहे. त्यानंतर SC वर त्यांचे 6 MP आहेत, बरोबर आहे. 6 पैकी 6चे 6 हे फक्त पैशाने चमडीने हे झाले, कारण बाबासाहेबांनी म्हटलं मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. OBCचे 7 आहेत, बरोबर आहे. 7 म्हणजे कोणते? त्यांचे पाळलेले कुत्रे, ज्यांचे मायबाप दंडे घेऊन याच्या जण हजार एकर जमीन असणारे असेच लोक आहेत त्याच्यात. आणि 31 खासदार हे स्वतःच्या बहिणीला पोरीला झावणाऱ्यापैकी मराठ्यांचे, बरोबर आहे. म्हणजे किती झाले? 7. 6 तर ते बाबासाहेबांचे हेच आहेत, चमडी चोर, संविधानाने झालेत आणि यांच्या हत्या करायच्या आहेत. आता लक्षात ठेवा, आमदार बिमदार जे आहेत ना, हे जे आपण आहोत OBCचे लोक, कारण यांनी पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. कारण 2च लढाई आहे दादा महाराष्ट्रात, लक्षात ठेवा. ज्यांना आपली पोरगी, सून आणि बहीण, चाहे आपले असो की दुसऱ्याच्या झवायचं आहे, ते एक बॅच, त्याचे हे 6चे 6 पार्ट्या पूर्ण, ज्याचे हे सगळे आहेत, ते काँग्रेस असो, BJP असो, शिवसेना तो. आणि बाकीचे जे लोक आहेत स्वाभिमानी, ज्यांना असं वाटतं की मला शिक्षण पाहिजे, मला नोकरी पाहिजे, मी संविधानाने झालो, मी संविधानाला मानणारच म्हणतो मी. 2च लढाई आहेत आता. संविधानाने स्वाभिमान शिकवलेला आहे. हे मराठा तर जिजाऊ शिवाजी महाराज सगळ्या म्हणजे हिजड्याच्या अवलादीच निघाल्यात. यांच्या तर काही सांगा, यांना चमड्या पाहिजे. शरद पवार आम्ही टॅक्स भरतो, आम्ही हाकतो तर तो खाते, आणि हे जे आहेत गद्दार मराठ्यांचे, संभाजी ब्रिगेड असो, पुरुषोत्तम खेडेकर असो, जेवढीच्या तेवढी ते शरद पवार हाकतात खातो. यांना चमड्या भेटतात. यांनी आपल्या आया बहिणी विकल्या आहेत त्यांना. का मेन तर RSS आहे ना, बामन, हे बामन आहेत. तर आता OBC, SC आणि मायनॉरिटीच्या लोकांना लक्षात ठेवा, हे तुम्हाला गुलाम बनवायचं पूर्ण प्रोग्राम केलेलं होतं. पण या बिरसा मुंडांनी 1 वर्षापासून दिल्लीत जाऊन, माझे मित्र आहेत ते भागीदारी मोर्चा प्राचासाहेब आणि हे सगळेचे सगळे, पूर्ण अभ्यास केला जगाचा. इवन प्रेसिडेंटला चॅलेंज करतो, सुप्रीम कोर्टला बलात्कारी आतंकवादी कोणाची बापाची हिंमत नाही होत आहे. 9 एप्रिलला दिल्लीला जाऊन त्यांच्या घरात ओरडलो होतो. कोणाला भेट नाही दादा मी, मिळून दाखवणार, मी दाखवणार. आणि यांच्या कतला मी जगाकडनं आहे का जगामध्ये? मला असं सांगा. टॅलेंटेड लोकांना पुण्यात खूप हुशार लोक आहेत, आहे का असं जगात? हां, लोकशाहीच्या नावाने पूर्ण रंडेबाजा चाललाय पार्लमेंटपासून तर विधानसभेमध्ये. आहे का कुठल्या देशात? भाडव्यांना तुम्ही शिकल्यामध्ये 5,000 द्या ना मला उत्तर. हां, अरे द्या ना उत्तर भोसडीच्यानं. स्वतःच्या आया बहिणीने झावणारे लोक तुम्ही भोसडीच्यानं. आहे का जगात कुठं असं? नेट आलाय ना, आहे का जगात असं कुठं? ब्रह्मा पैदा झाले का भोसडीच्यानं? पुन्हा नाव बदनाम करून टाकलं. शिवाजी महाराज, जिजाऊ शाहू महाराज भोसडीच्यानं. तो जाते भोसडीच्या शाहू महाराजच्या अवलाद परभणीत. गधड्या शिकले, द्या ना मला उत्तर, खरं आहे का खोटं आहे तर. त्यासाठी जरांगे पाटील, मायनॉरिटी OBC मध्ये सुद्धा दलाल आहे, ज्यांच्याकडे 1000 1500 एकर जमीन आहेत. आम्ही तर आदिवासीला तर ते त्यांचं 1% नाही. त्यांना काय पाहिजे? आश्रमशाळा पाहिजे. तो बॉम्बसेपच्या प्रवीण गेडा बॉम्बसेपमध्ये आहे भोसडीचे, आणि हे बॉम्बसेपवाले गांडीला गांडी लावून बसतात त्या याच्याची, संभाजी ब्रिगेडची, भोसडीचे चमडी चोर भोसडीचे, आणि ओरडतात EVM चोर आहे, चोर आहे. भोसडीच्या आता का नाही निघत गधड्यांनो? तर यांनी आपल्याला गुलाम बनवण्यासाठी ना आपले लोक सुद्धा इन्व्हॉल्व होते. जिजाऊची, शिवाजीची नावाने जे जागे संस्था आहेत ते, फुले शाहू आंबेडकर, जितका सामाजिक. हा बघा अंधश्रद्धेवाला, हा भोसडीच्या हरामखोर चमडी चोर, स्वाभिमान स्वाभिमान, आणि तो भोसडीच्या कसबेकर हरामखोर लोक. निघा ना आता. तर त्यासाठी यांनी आपल्याला पूर्ण प्लॅनिंग केलं होतं, लक्षात ठेवा. पण हाही बिरसा मुंडाचा खून आहे, आणि तुम्हाला सुद्धा बलिदानासाठी आता निघावं लागणार आहे. एक तर आपल्या पोरीबाळींना, आपल्या बहिणींना त्यांच्या स्वाधीन करा. कारण हे बघा, मी सांगतोय तुम्हाला, हा जो समाज आहे आता मायनॉरिटी,
मायनॉरिटीमधला आपण जवळपास 10 ते 12%, SC मधला 10 ते 12% आणि SC मधला 5% समाज बाळासाहेबांच्या मागे आहेत. किती झालेत? SC मध्ये भरपूर आहेत. संविधानाच्या नावाने, बुद्धाच्या नावाने फक्त त्यांना ते भेटते ना, दलाल भडवे आहेत ना, लई भडवे पडले आहेत. तर 10% SC पकडू आपण, 5% ST 15, त्यानंतर 12% 27 आणि आता तुम्ही 52% आहे. 52% मधले 30% किंवा 25% जे संविधानाला आमची प्रगतीवर म्हणणारे लोक आणि गरीब मराठ्यांनो, मी सांगतोय आम्ही मेजॉरिटीमध्ये आहोत. फक्त EVM साठी रस्त्यावर उतरा आणि बलिदानाला सुद्धा तयार व्हा आणि भीमा कोरेगावची तयारी करा. आता नाही सोडायचं. पहिलं परभणीचा बदला घेऊ. हे तर परत एकदा सांगू बघा, राष्ट्रवादी काँग्रेसमधून निघाली, अजित पवार बरोबर आहे, तो गुंडा ज्याने परभणीत खून केलं आहे, शिवसेना कोणी काढली आहे मंडल कमिशन आल्यानंतर, बरोबर आहे. आता शिंदे कुठून निघाला आहे? शिवसेनेतनं. आणि BJP आहे का सगळे एकच? हो का नाही सांगा तुम्ही मला. तर आता आम्ही बलिदानासाठी आणि EVM हे मनुष्य EVMचं जन आंदोलन एवढं करा. फ्रॉड इलेक्शन झालं एवढं तरी मान्य करता हा क्या नाही? मग बाबासाहेबने शिवाजी महाराजापासून तेव्हा त्याग केला तेव्हा एका मताच्या अधिकार 5000 वर्षांतर मिळालेला आहे. हो का नाही? अडाणे तुम्ही किती असाल जरांगे पाटील, मी मराठ्यांना सांगतो, माझ्या फेसबुकवर खूप लोक आले आहेत आणि मी पुण्यात आल्यानंतर माझ्याशी कॉन्टॅक्ट कराल. मी निओ सिटीमध्ये राहतो, माझं नाव तुमच्याकडे आहे, तुम्ही भरपूर लोक माझ्या फेसबुकवर आहे. तर यांनी एवढं मोठं प्लॅनिंग केलं होतं, कारण यांनी आता बघा 85 करोड 5 किलोने कोण लोक आहेत? तो SC ST OBC गरीब मराठाचेच आहेत, बरोबर आहे. कोरोनामध्ये करोडो लोकांचा कत्ला केला, वाजवारे ताली झाली. कोण आहेत? तुमच्या मायबापापेक्षा दगड मोठा. जरा शुद्धीवर आहे. जगात आहे का असं कुठं ब्रह्मा पैदा झालेला? अरे नेट आलं तेव्हा तर विचार करा. तुम्हाला शाहू फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज, जिजाऊ मैल्यात बिचारे, ताराराणी मेली, संभाजी महाराजचे तुकडे झाले. न्यायासाठी झाले का अन्यायासाठी झाले? एवढं तर विचार करा ना. आहे का जगात असं कुठं? त्यानंतर यांनी कायदा केला आहे, शेती लुटायचा कायदा. बघा कोरोनामध्ये 800 लोक मेलेत, बरोबर आहे. तुम्हाला म्हणतात शिक्षण स्वाभिमानी बना, काही गरज नाही, 68 शाळा बंद केल्या आहेत, बरोबर आहे. बँकाच्या बँका लुटून तुम्हाला 1 रुपया माग नाही हे घेऊन चाललेत. त्यानंतर एक पक्ष प्रणाली म्हणजे काँग्रेस राहील ना BJP राहील, दोन्ही एकच आहे, बरोबर. कॉमन सिव्हिल रूल मध्ये तुमच्या घरी NPR नॅशनल पॉप्युलेशन रेकॉर्डमध्ये तुमच्या घरात येऊन तुम्हाला डॉक्युमेंट दाखवा 50चा अगोदर तुम्ही इथं होते का म्हणून, म्हणजे सिटीजन अमेंडमेंट ॲक्टसाठी आहे तुमच्याकडे. तुमचं व्होटिंगचा अधिकार कमी करणार आहेत. EWS आरक्षण म्हणजे हे 5000 वर्षापासून आहेत, यांच्या बापाजाचा माल आहे, आजा गेला हे गेला, आणि काय करतात? रंडी बाजार फक्त. आणि SC STला 50च्या अगोदर बापाचं प्रूफ, बरोबर आहे. SCला तेच. आणि OBCचं जनगणनाच नाही केली. कोणाची सत्ता आहे महाराष्ट्रात? होय का? अरे हत्यारे, हां, घराणेशाही, पेशवाई आणि राजेशाही सत्य आहे का? सत्य आहे. 15व्या शतकात घरात घुसले का नाही? पांढऱ्या चमड्या मिळाले, हे हायब्रिड झालेत. अरे शाहू महाराजाचं बिजदू महाराज तेव्हा तरी आलेत का हे लोक? येते गद्दार निघालेत, कारण ते भेटते ना त्यांना. 3 वर्षाच्या पोरी बघा ना बदलापूरला, निघाला का तोंडातून आवाज? कोणी मारलं? जज लयाला. त्यानंतर झालंय. आणि EVM मशीन काय राहिल्या तुमच्याकडे? काही गरजच नाही तुम्हाला मतदान करायची. 114 गोंडगोवारीला मारलं 94 मध्ये, हां. त्यानंतर 11 लोकांना घाटकोपरला मारलं 15 वर्षात. हे फॅन्थरवाले हे झालेत भोसडीचे चमडे चोळ, बघा ना, फॅन्थरचं नाव घेणारे 15 वर्षात. आणि फुले विद्यापीठमध्ये ड्रग्स होते, रवींद्र धाकेकरला पाडून टाकलं, ए कमिशनर. आणि त्या अग्रवालचं बघा, 2 पोरांना मारला, बायकोचं रक्त, एकाच्या तोंडातून आवाज नाही का? 3 टप्परवाला 800 कोटीचा, पण ते त्याच्यात आहे ना. वैश्य हत्या, ब्राह्मण वैश्य आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मारवाडी आहे का? बरोबर आहे. हां,
काय राहिलं तुमच्याकडे? महागाई एवढी पेटली आहे, 5,000ची नोकरी भेटत नाही. आणि यांना ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार सगळे घराण्याशाही, हरामाचा पैसा कमवायचा धंदा. 5,000 चिकनी पोरगी भेटते, बी झालेली, मास्तरीन म्हणून बोलवतात. हां, आणि बघा डीम युनिव्हर्सिटीचे राजे महाराजे, शिक्षणाचे राजे महाराजे, साखर कारखान्याचे राजे महाराजे, कंपनीचे राजे महाराजे, त्यानंतर कॉर्पोरेटर बँकेचे, कोऑपरेटिव्ह बँकेचे राजे महाराजे, कॉर्पोरेटर सेक्टरचे राजे महाराजे, आणि त्यानंतर पॉलिटिक्सचे राजे महाराजे. एकेका घरात 100-100 पेन्शन. काका, मामा, चाचा, चाची. खरं आहे का खोटं आहे? काय राहिलं आहे आता? असंही मरायचंच आहे तुम्हाला. मग असं शूर करून मरू ना, व्हा ना, कोणी जिजाऊ व्हा. ज्या पोरीला जन्म दिला त्याच्यासाठी व्हा. दोनच विचारायची लढाई आहे आता. ज्यांना आपला आया बहिणी देऊन त्यांचं गांड चाटायचं आहे, तुम्ही त्यांच्या मागे उभे राहा. आम्ही नाही मरू ना का? मेले नाही का? मला सांगा, इतके वर्ष कोणी नाही, महात्मा गांधीसाठी कोण मेल्या? आम्ही मेलो. आणि मलाही कोण खात आहे? अरे महाराज नाही मेले का? तुकारामाचा खून नाही झाला? संभाजी महाराजाचा खून नाही झाला? खोटं आहे का? गोपीनाथ मुंडेचा खून नाही झाला? हां, त्यानंतर नरेंद्र दाभोलकरचा खून नाही झाला? जज लोयाला नाही मारलं? आहे का काय त्याचं? हां, त्यानंतर तो हेमंत करकरे ब्राह्मण होता ना? कोण होता? ज्ञानेश्वर महाराज. आहे का बरोबर? अरे हिटलरपेक्षा 100 टाइम्स हे घातक आहेत. मी यांची वर्ड करणार आहे. जन आंदोलन करा ना, 10 लोकांना गोळ्या मारू द्या, बस. मी सुप्रीम कोर्टात म्हटलं, मी येतो, मला मारा. कोणाची बापाची हिंमत होत नाही. बाबासाहेबांनी म्हटलं होतं, जो शेरनी का दूध पिएगा वो डकारेगा. आतंकवादी, बलात्कारी, खुनी म्हणतो. शरद पवारला म्हणतो भोसडीच्याला, पोरीला झावणारा आणि बहिणीला झावणारे भोसडीचे आहेत का? खरं का खोटं आहे? ऑफिसमध्ये काम करताना ऑर्डरनुसार काम करतात ना, तर पक्ष आदेशानुसार हे तुमच्या आमच्या यांना कापा भोसडीच्यांना. यांना चमड्या मिळते आणि फुकटाचं पेन्शन भेटते. शिकलेले आहेत काही लोक आणि समाजातून भांडण लावतात. बघितलं ना कसं भांडण केलं प्रकाश आंबेडकर. अरे तुम्ही त्याच्या केसाची तरी बरोबरी करता का? भडव्यांना तुम्ही, स्वतःच्या आया बहिणीला झावणारे लोकांना. तो श्याम मानव चौधरी, कवतेकडे भोसडीच्यांना आता सगळेचे सगळे विकले आहेत. भोसडीचे सोशल मीडियापासून सगळे. खरं आहे का खोटं आहे जरांगे पाटील? आणि महाराष्ट्र लोकांना किती सत्य आहे ते बघा. कोणीच नाही राहणार आहे. आणि गव्हर्नमेंट सर्वंट तुमच्या प्रॉपर्ट्या लुटून तुमचं सगळं गेलेलं आहे. शिक्षण गेलं, रोजगार गेलं, सगळं गेलेलं आहे. एवढे क्रूर लोक आहेत का? अरे तुम्ही संविधानाने झाले, आता तरी मानता का संविधानावर झाले का? भोसडीच्या त्याच्याने झाले. हरामखोर लोक राजकारणात होते तर साहेब ऑफिसमधली भाड पाहिजे, याची भाड पाहिजे, त्याची भाड पाहिजे, गदडीचे. आणि शिकवता मला भोसडीच्यांना तुम्ही. चांगले डॉक्टर इंजिनियर झाले आहे ना भोसडीच्यांना. अशा प्रकारे जरांगे पाटील आता भ्यायचं नाही, बोलायला नाही, भ्यायचं, रस्त्यावर उतरायचं, बघू किती याच्यात गाडीत जमायचं. आणि अशा प्रकारे आपल्याला आजादी ही मिळवायची आहे. प्रत्येकाला फुकट शिक्षण, प्रत्येकाच्या घरात 2-2 लाख रुपये देऊ, एवढा पैसा आहे. एकटा मापेलवारकडे 3,000 करोडची प्रॉपर्टी आहे. 3 बायका. बोलला का एखादी? बदलापूरच्या पोरीच्या बाबतीत एखादी बोलतो, पाठ विकतात बिचारे, त्याला मारून टाकलं. हां, एक जण म्हणतो मस्जिद में जाएंगे, दुसरा म्हणतो चप्पल से. पहिला काटा त्याच भोसडीच्याला. काँग्रेसचा अध्यक्ष तो भोसडीचा हरामखोर. खरं आहे का खोटं आहे जरांगे पाटील? सांगा काय औषध? रस्त्यावर उतरा, लात घाला यांना. तुम्हाला मूर्ख बनवणाऱ्या लात घाला. भडव्यांना सांगा यायचं नाही. भडव्या पहिलं रिजाईन कर भोसडीच्या बेईमान, नाही तर तुला कापतो म्हणायचं. 8 दिवसात एक गव्हर्नमेंट पडली पाहिजे. 8 दिवसात करा रिजाईन, नाही तर यांच्या घरं पेटवा भोसडीच्या. काही फरक नाही पडत. 5,000 वर्ष झाले आम्ही जनावरासारखं जीवन जगतोय. तर हो का नाही? खरं आहे का खोटं आहे? आणि स्वातंत्र्यानंतर काय दशा याच खेड्या पडत. कुठून आणतील पैसे? आणि हे हुशार लोक आहेत भोसडीचे बेईमान, स्वतःच्या आया बहिणींना झावणारे भोसडीचे. आणि ते आर्य कापायला सुरुवात करा आता. आजादी की तिसराई, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, मरेंगे मिटेंगे. आणि भीमा कोरेगावची तयारी करा आता जरांगे पाटील. बाबासाहेबांनी म्हटलंय, मला अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. एक दिवस भेड बकरे समाज, एक दिवस सिंहासारखा जगा. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. बघा हे भोसडीचे राजेशाहीवाले आणि घरांच्या शिकलेले आहेत गधडे, नुसत्या चमड्याच्या याच्यात. बघा टीव्हीवर काय दाखवतात. तर 57 वर्ष म्हाताऱ्याला 22 वर्षाची पोरगी पाहिजे आणि 50 वर्षाच्या बाईला 20 वर्षाचं पोरगं पाहिजे. आणि मुसलमानाशिवाय चैन नाही पडत त्यांना. आणि त्यानंतर
आता आजादीचे ते शिकलेले लोक या रस्त्यावर जय शिवराय, जय भीम, जय संविधान, मरेंगे मिटेंगे, ईवीएम को हटाएंगे, अपने माँ बहन का स्वाभिमान के लिए मरेंगे मिटेंगे, इनको काटेंगे सालों को।